महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक व सेवाविषयक मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात संयुक्त कृती समितीच्या वतीनं द्वारसभेचं आयोजन करून जत एसटी आगारात आंदोलन केले। या आंदोलनात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अरुण पट्टणशेट्टी, सचिव विलास शिंदे, मोहन वाघमारे, कामगार सेना सचिव टी.डी. जाधव, इंटकचे शिवण्णा तंगडी तसेच सर्व कामगार आदींनी सहभाग घेतला। शासनाकडे पुढील मागण्या करण्यात आल्या। सन 2016 ते 2021 3% वार्षिक वेतनवाढ लागू करा। घरभाडे भत्ता 10%, 20% व 30% प्रमाणे द्या। प्रलंबित आर्थिक देणी तात्काळ अदा करा। कर्मचाऱ्यांवरील अन्यायकारक धोरणे रद्द करा। एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे करा। तसेच मागील महागाई भत्ता थकबाकी रक्कम अदा करा। महामंडळाने वितरित करण्यात याव्यात। भाड्याच्या बसेस महामंडळ त्यामुळे महामंडळ प्रचंड तोट्यात जात आहे। त्याऐवजी स्वमालकीच्या ई बसेस घेण्यात याव्यात। सन 2017 पासून ज्या प्रवर्गांना वर्ग 2 कनिष्ठांचा दर्जा देण्यात आला आहे त्या सर्व प्रवर्गांना वर्ग 2 कनिष्ठप्रमाणे वेतन लागू करण्यात यावे, हा एक मागणी आहे। तरी कृपया वरील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक की आपण 14 जूनपर्यंत न झाल्यास कृती समिती आंदोलन करणार आहे असं घोषित केलं होतं। त्याप्रमाणे आपण 15 जूनला आपल्या घटनाचं आंदोलन झालेलं आहे। तरी आजच्या 22 जूनला राज्यभर सर्व आगारामध्ये सर्व मध्यवर्ती कार्यालय, विभागीय कार्यशाळा व सर्व कार्यालयाद्वारे समोर द्वारसभा घेण्याचे आयोजन आपण केलेलं आहे। आणि कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा संयुक्त कृती समितीचा हम सब 2016 ते 2020 महागाई थकबाकीचा फरक दिलाच पाहिजे। 2016 ते 2020 महागाई थकबाकीचा फरक दिलाच पाहिजे। घरभाडे 10, 20, 30% दिलाच पाहिजे। घरभाडे 10, 20, 30% दिलाच पाहिजे। 2016 ते 2021 वार्षिक वेतनवाढ 3%ने दिलाच पाहिजे। 2016 ते 2021 वार्षिक वेतनवाढ 3%ने दिलाच पाहिजे। एसटी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळालंच पाहिजे। एसटीला राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। बोला, किती काय बोलणार आहे का?